गॉडफादर हा सिनेमा आहे, जवळपास 60 वर्षापूर्वी आलेला सिनेमा आहे. ज्याचं कथानक जे आहे ते मारिओ पुझो, इटालियन लेखक होते. त्यांनी कादंबरी लिहिली होती गॉडफादर, त्याच्यावर आधारित आहे तो सिनेमा. आणि या कादंबरीचं कथानक जे आहे ते गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित असं आहे. गुन्हेगारांच्या टोळ्या, माफिया शब्द असा इटली मधनच उत्पन्न झालेला आहे. त्या काळामध्ये माफियामध्ये इटलीमध्ये गुंडांच्या टोळ्या असायच्या, त्यांचा एक बॉस असायचा, एक लीडर, नेता. तर अशा प्रकारे गॉडफादर नावाचा सिनेमा निर्माण झाला आणि वर्ल्ड क्लासिक मूव्हीज मध्ये त्याची निश्चितपणे हे होते, गिनती होते गॉडफादरची. जे जगातील काही उत्कृष्ट सिनेमा आहेत जागतिक दर्जाचे, त्याच्यामध्ये गॉडफादर हा आहेच. गॉडफादर सिनेमावरून हिंदी सिनेसृष्टीमध्ये देखील अनेक सिनेमा निर्माण झाले. त्यावेळेस ती भुरळच अशी होती त्या व्यक्तिमत्वाची, त्या कथानकाची, की तो संपूर्ण जगालाच ते भुरळ पाडली होती त्या मारिओ पुझोच्या कादंबरीने आणि गॉडफादर या सिनेमाने. तर आपल्या हिंदी सिनेमामध्ये देखील अनेक चित्रपट निर्माण झाले. उदाहरणार्थ जर म्हणलं तर कमल हसनचा नायकन आहे, अमिताभ बच्चन यांचा अग्निपथ आहे, फिरोज खान यांनी सर्वात पहिले तो धर्मात्मा काढला. धर्मात्मामध्ये प्रेमनाथ यांनी ती भूमिका केली होती गॉडफादरची. आता गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांचं एक मानसशास्त्र असतं. ते मानसशास्त्र मारिओ पुझो यांनी अतिशय चांगल्या रीतीने ते उभं केलेलं आहे. याचं कॅरेक्टर मार्लन ब्रँडोचं, त्याचं ते कुटुंबाबद्दलचं प्रेम, त्याला आलेल्या जीवनातल्या अडचणी, आणि मग तो कसा त्या गुन्हेगारी विश्वाकडे वळतो. म्हणजे सुरुवातीला तो त्याची आर्थिक परिस्थिती खालाकीची असते आणि मग एकंदर त्याच्यावर जे अत्याचार वगैरे होतात त्याच्यानंतर तो गुन्हेगारी विश्वाकडे वळतो आणि एक आपली दहशत निर्माण करतो. दहशत, नाव एवढं असून सुद्धा समाजामध्ये त्याचा एक प्रतिष्ठा असते कोणाची, गॉडफादरची. सरकार म्हणून रामगोपाल वर्मा यांचा ही एक सिनेमा याच कथानकावर आधारित आहे. आता योगायोग असा आहे की या कथानकामधलं काही दृश्य हे आपल्या वास्तविक जीवनाशी पण निगडीत आहेत वास्तविक जीवनातील. जसं की आपल्या मुंबईमध्ये 70 ते 80च्या दरम्यान मोठमोठे गुंडांच्या टोळ्या होऊन गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार वगैरे वगैरे. तर या सर्वांचा उल्लेख या हिंदी सिनेमामध्ये आलेला आहे, नायकांमध्ये आलेला आहे. फिरोज खानने 2 सिनेमा निर्माण केले, एक धर्मात्मा निर्माण केला, त्याच्यानंतर दयावान निर्माण केला. त्या दोन्ही दयावानमध्ये जो व्यक्तिरेखा आहे ती दक्षिणात्य याच्यामधनं आलेली आहे. विषय सिनेमाचा जरी असला तरी तो 60-70 वर्षापूर्वीचा सिनेमा आजही आपल्या सामाजिक व्यवस्थेशी, आपल्या जीवनाशी रिलेव्हंट आहे. त्याचा रिलेव्हन्स फार महत्वाचा आहे. म्हणजे रिलेव्हन्स म्हणजे ती प्रवृत्ती आजही तशी निर्माण होते. गुन्हेगारी प्रवृत्ती ती मात करण्यासाठी, आपली हे करण्यासाठी, सत्ता स्थापन करण्यासाठी वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तर या सगळ्या अनुषंगाने गॉडफादर हा एक लँडमार्क ठरू शकतो. त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत हिंदी सिनेमामध्ये, अनेकांनी त्याचं काम केलेलं आहे, त्याची बरोबर पूर्ण जगाला पडलेले आहे. असा हा सिनेमा आज एक सहज आठवण आली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, व्हिडिओ आवडले तर ते लाईक करा. धन्यवाद.